आयुर्वेद तर आहेच, पण घरगुती उपाय जे आपण करत आलो आहोत इतक्या वर्षांपासून, त्यामध्ये पण खूप साऱ्या गोष्टी आहेत आणि लोकांचे त्याबद्दलचे काही खूप सारे समज गैरसमज असे झालेले आहेत आणि त्याच गोष्टी पाळल्या जातात वर्षानुवर्षे, पण त्या बरोबर आहेत की चूक आहे हे कोणालाच माहिती नाही. बरोबर. तर आज तुम्ही आहातच आमच्या बरोबर एक्सपर्ट, तर आम्ही तुमच्याकडूनच स्पष्ट करून घेऊ. काही आमचे पण डाऊट्स आहेत आणि मला वाटतं की आपल्या खूप सारे प्रेक्षकांना पण हे डाऊट्स असतीलच. तर जे सगळ्यात पहिलं आहे ते असं आहे की सकाळी कोमट पाण्यातून लिंबू आणि मध घेतल्यानं वजन कमी होतं का? आज मी असं बघते की बऱ्याच लोकांना आपलं वजन कमी करण्याचा म्हणजे खूप छंद जडला आहे की वजन आपल्याला कमी करायचं आहे. तर त्यामध्ये कोमट पाणी पितात सकाळी उठून आणि त्यात लिंबू टाकतात, कोणी मध टाकतं, कोणी लिंबू पाणीच पितं, कोणी फक्त कोमट पाणी 4-4 ग्लास पितं. तर ऍक्च्युली ते चुकीचं आहे असं मी म्हणेन. आणि कधी पण ना फक्त थोडंफार पाणी प्यावं, पण असं त्यामध्ये मध टाकून पिऊ नये. मध आणि कोमट पाणी हे विरुद्ध अन्न आहे, त्यामुळे ते घेऊ नये असं मला वाटतं. तर कोमट पाणी म्हणजे असं साधं कोमट पाणी तुम्ही घेऊ शकता, पण जे आजकाल 4-4, 5-5 ग्लास पाणी पितात तर तेवढंही पिऊ नये असं मला वाटतं. कारण आपण जेव्हा सकाळी उठतो आणि सूर्योदय जेव्हा होतो तर त्यानंतर आपला जो जाठराग्नी आहे, आपला जो अग्नी आहे, जो आपलं आहार पचन करत असतो, तर हा सूर्योदयानंतर हा चांगला प्रदीप्त होतो. तर त्यामध्ये आपण अजून 4-4 ग्लास समजा पाणी पिलं ना तर त्या अग्नीचं शमन होतं आणि मग ते पुढचं अन्न कसं पचवणार. त्यामुळे थोडंसं आपण पाणी घेऊ शकतो. रात्री झोपायच्या आधी हळदीचं दूध पिल्याने कफ कमी होतो का? ऍक्च्युअली आता आपण ते दूध कसं असतं, आता ते साई भरलं दूध असेल तर तो कफ कसं कमी करणार ना. आपण साय काढून दूध घेतलं तर थोडं एखाद्या वेळेस करू शकतो, पण माझ्या तरी मते रात्रीचं जेवण आपण जसं सायंकाळीच आपण रात्रीचं जेवण म्हणजे रात्रीचं जेवण म्हणूच नाही, मला तरी असं वाटतं रात्री जेवण नाही करायला पाहिजे. सूर्यास्ताच्या थोडंसं आधी आपण जेवण करायला पाहिजे किंवा सूर्यास्त झाल्यानंतर अर्धा 1 तासानंतर आपण जेवण घेऊ शकतो, पण आपण रात्री नाही जेवण करायला पाहिजे. आणि त्यानंतर एकदाचं रात्रीचं भोजन झालं की त्यानंतर काहीही खाऊ नये असं आयुर्वेद सांगतं. ते जवळपास 40 झाल्यानंतर आपण ना आपली ही जी जेवणाच्या ज्या वेळा आहेत ना त्या बरोबर करून घ्यायच्या, ज्याने आपलं पुढचं लाईफ चांगलं जातं, निरोगी राहण्यास मदत होतं. कारण कसं आहे, सकाळचं जेवण जेव्हा आपण जेवतो हे आपल्याला 11 ते 12च्या दरम्यान होऊन जायला पाहिजे आणि त्यानंतर संध्याकाळीच जेवण करायचं, रात्री जेवण करू नये, मध्ये काहीही खाऊ नये. तरी पण आयुर्वेद हेही सांगतं की जेव्हा भूक लागेल तेव्हा जेवण करायचं, जेव्हा तहान लागेल तेव्हा पाणी प्यायचं. अजून साजूक तुपाचा जो समावेश आहे हा आपल्या आहारात केलाच पाहिजे. असं पण म्हटलंय की तूप जे आहे ते गरम नाही केलं पाहिजे. म्हणजे जसं आपण तुपाला थोडस वाटीत घेऊन गरम करून मग घेतो. ते बरोबर आहे की तुपाला गरम नाही करायला पाहिजे, इनडायरेक्टली तुम्ही हीट देऊ शकता. तसं आता थंडीचे दिवस आहे त्यामुळे तूप बुडतं, तर आपण गरम वरणामध्ये टाका ना त्याला, तर आपोआप त्याचं विलयन होतं. किंवा गरम भातावर घ्या किंवा गरम पोळीवर घ्या, तर ते आपोआप त्याचे विलयन होतं आणि ते आपल्या शरीरात जातं. आता तुपाचा उल्लेख झाला तर मी एक सांगते की मध, आपला पहिला प्रश्न झाला, आता तुपाचा झाला, तर मध आणि तूप हे दोन्ही पण सोबत घेऊ नये. ते समप्रमाणात समजा घेतलं, 1 चमचा मध आणि 1 चमचा तूप घेतलं तर ते विषाप्रमाणे असतं, त्याच्यामुळे ते सुद्धा विरुद्ध अन्न आहे, तर ते कधीही समप्रमाणात घ्यायचे नाही. फ्रूट सलाड, फ्रूट कस्टर्ड किंवा स्मूदी बनवतात आजकाल, तर हे सगळं योग्य कॉम्बिनेशन आहे का? नाही, बिलकुलच नाही. आणि फ्रूट सलाड हा तर खूप आवडीचा विषय आहे सगळ्यांचा, पण दूध आणि आंबट फळं, एकंदरच दूध आणि फळं हे एकत्र कधीही खाऊ नये, ते विरुद्ध अन्न आहे असं आयुर्वेदात सांगितलेलं आहे. त्यामुळे ते एकत्रित घेऊ नये. एकतर तुम्ही त्याच्यामध्ये थोडी एक तर फळं आधी खाऊन घ्या, त्यानंतर काही वेळाने 1 तासांनी म्हणजे तुम्ही दूध प्या, पण ते एकत्र कधीही करू नये. तसं शिकरण हे पण खूप लोकांना आवडतं, केळी त्या दुधामध्ये कालवून लोक खातात, तर ते सुद्धा करू नये. वेगळं वेगळं. आणि दूधच म्हणजे प्यायला पाहिजे का, हे पण एक आहे.
म्हणायचं? दूध तर पूर्ण अन्न म्हणतात. अच्छा. गोदुग्धाला पूर्ण अन्न म्हणतात. तर दूध प्यायला पाहिजे, त्याला काहीही हरकत नाही. चहाचा प्रश्न आला आता दुधानंतर. चहा पिण्याची परंपराच आहे आपल्या भारतामध्ये. चहा सकाळी उठल्याबरोबर फार आवडीचा. इव्हन चहा म्हणजे आपण तर, मी सुद्धा चहा पिते, मला पण आवडतो, पण चहा प्यायला नाही पाहिजे. पण चहा पिणे फारसे फायदेशीर नाहीये असं म्हणते मी आता हाच एक शब्द म्हणते की फारसे फायदेशीर नाहीये. त्यानंतर आहे दूध आणि मासे एकत्र खाल्ल्याने पांढरे डाग शरीरावर होतात. नाही तर असा प्रश्न नको विचारू. तर ते पांढरे डागाच आहे लोकांना. हो ना. हो, की पांढरे डाग होतात तसं कॉम्बिनेशन खाल्ल्याने. हो होता तो तसं आहे बिलकुल का? म्हणजे आहेच ते, बरोबर आहे की दूध आणि मासे हे पूर्णपणे विरुद्ध अन्न आहे. आणि ते समजा आपण खाल्लं तर आपल्याला स्किन डिसीजेस होण्याचे भरपूर चान्सेस असतात. जे पांढरं पोड वगैरे जे येतं तर ते त्यामुळे होऊ शकतं. म्हणजे पांढरं पोड येण्यामागे हा एक हेतू सांगितलेला आहे. फळांचं ज्यूस नाही केलं पाहिजे असं म्हणतात. बरोबर. तर फळांचं ज्यूस प्यायला नाही पाहिजे. फळं हे पूर्ण अख्खे खा तुम्ही. ज्यूस पिलं तर त्याच्यामध्ये फायबर्स राहत नाही. आपण फायबर्स वेगळे करतो आणि ज्यूस वेगळं करतो. तर फायबर्स पण पोटात गेले पाहिजे, ते आपल्या पचनासाठी उपयोगाचे आहे. बऱ्याच लोकांना सवय असतं की त्या फळांवर मीठ भुरकवतात किंवा साखर भुरकवतात. आपल्याला कधी काही फेंट वाटलं समजा एखादं फळ तर साखर टाकून खातात, तर तसं खाऊ नये. जसं निसर्गामध्ये जशी वस्तू आलेली तशी ती खायची. आता सगळ्यांचं आता लग्न तर सीझनच सुरू आहे आणि दहीवडे म्हणजे मेन आयटम असतो. तर दहीवड्यांबद्दल तुम्ही मगाशी थोडं बोलल्या होत्या, तर ते आपल्या प्रेक्षकांना सांगा. हो. लग्नामध्ये सगळेजण मला बरेचदा ते दही भल्ला आणि खूप आवडीचा विषय, त्यावर काय चटणी वगैरे टाकून खूप खातात. पण ऍक्च्युअली पाहिलं तर उडद डाळ आणि दही याचं कॉम्बिनेशन जे आहे तर हे विरुद्ध आहे. अच्छा. त्यामुळे बरेचदा आपल्या शरीरामध्ये अभिषंध सारखा एक लक्षण निर्माण होतं आणि त्यांनी पित्तज विकार होऊ शकतात. तसंच आम वाढतं शरीरामध्ये आणि त्यामुळे पुढे बरेच आजारांना निमंत्रण मिळतं, पोटाशी संबंधित आजारांना निमंत्रण मिळतं. त्यामुळे दही वडे हे विरुद्ध अन्न आहे, त्यामुळे न खाल्लेलेच बरे. दह्याचा विषय निघालेला आहे तर मला हेही सांगायला आवडेल की दही हे रात्री खाऊ नये. कधी दही रात्री खाऊ नये, तर त्यांनी अभिषंध होतो शरीराला. असे अनेक आयुर्वेदामध्ये विरुद्ध अन्न सांगितलेलं आहे, जे घेतल्याने आपल्या शरीरामध्ये व्याधी उद्भवण्याचे चान्सेस जास्त असतात. तसंच मांसाहार करतात लोक आणि ह्या मांसाहारामध्ये बरेचदा दही मिश्रित एक सलाड खाण्याचा एक प्रघात आहे. तर ते कधीही खाऊ नये. मांसाहारानंतर दुग्धजन्य पदार्थ किंवा दही याचं सेवन करू नये. मांसाहारामध्ये खूपदा आपण सलाड खातो, जसं मुळा आजकाल, तर ते मुळा सुद्धा मांसाहारासोबत खाऊ नये. सकाळी आपण जसं चहा सोबत बिस्किट, खारी असे वेगवेगळे पदार्थ खात असतो. तर हे कसं बरोबर आहे की चूक? बरेचदा दुधासोबत पण आणि चहासोबत पण लोक खारी म्हणा किंवा टोस्ट म्हणा हे पदार्थ खातात. पण इथे सांगायचं झाल्यास दुधासोबत कोणताही खारट पदार्थ खाऊ नये, त्यांनी अपायच होतात शरीराला. एक अजून महत्वाचं म्हणजे लोणचे आणि तूप, हे पण विरुद्ध आहे बरं अन्न. आता अजून एक अशी प्रथा आहे आपल्याकडे की कोशिंबीर बनवतात, ज्यामध्ये काकडी म्हणा, मुळा म्हणा, कांदा म्हणा, गाजर आहे आणि त्याच्यामध्ये आपण दही टाकतो. तर हे सुद्धा चुकीचं आहे. दह्यामध्ये किंवा दुधामध्ये काहीही मुळा म्हणा, कांदा म्हणा हे असं टाकून खायचं नाही. ते तुम्ही वेगळं वेगळं एकत्र मिळून खायचं नाही. झालं सगळे आणि कारले आणि पण आहे का? हो. कारल्याची भाजी आपण जेव्हा खातो ना, तर त्या वेळी की नाही तूप नाही खाल्लं पाहिजे असं म्हणतात. आम्ही तर नाही खात, म्हणजे खाल्ल्यानंतर जे बरं नव्हतं वाटत, खाल्लेलं होतं, हे खाऊन गेले होते, त्यांना तूप खायची खूप सवय झाली होती आणि कारल्याची भाजी आणि त्याच्यात ते तूप टाकून खाल्लं, मग ते त्यांना कसं तरीच झालं होतं पोटामध्ये, तर ते नाही खात. आणि विशेष म्हणजे आपल्या मनाला जे चांगलं भावतं असं अन्न आपण ग्रहण केलं तर ते चांगलं, त्याचं पाचन चांगलं होतं आणि ते विरुद्ध होत नाही.